नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे. आज आपण जाणून घेऊया टॉर्च स्ट्रेस इन्फेक्शनविषयी माहिती. तर टॉर्च स्ट्रेस इन्फेक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये टी फॉर टोक्झोप्लाझ्मा, ओ फॉर आदर, आर फॉर रुबेला आणि सी फॉर सायटोमेगालोव्हायरस आणि एच फॉर हार्पिस असं ग्रुप ऑफ इन्फेक्शन असतं, व्हायरल इन्फेक्शन. तर हे जनरली स्त्रियांना होत असतं. तर ते पण गर्भधारणा न होण्याचे कारण असू शकतं. तर हे मोस्टली तरी टोक्झोप्लाझ्माचं इन्फेक्शन होत असतं. तर त्याचे कारणं म्हणजे काय, जर तुमच्या घरामध्ये पेट ॲनिमल असेल, तुम्ही खूप प्राण्यांच्या संपर्कात असाल, तुम्हाला अर्धवट शिजवलेलं नॉनव्हेज म्हणजे मटण किंवा चिकन तुम्ही जर खात असाल, तर त्याच्यामुळे हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. एकदा ॲबॉर्शन झालं म्हणजे याचा अर्थ टॉर्च पॉझिटिव्ह असते असं काही नाही. तुम्हाला जर 2-3 वेळा ॲबॉर्शन झालं तर अशा वेळेला टॉर्च केली जाते. जर तुमच्या शरीरामध्ये IgM पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह इन्फेक्शन आहे टॉर्चचं, व त्यानुसार तुम्हाला अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंट दिली जाते. जर तुमच्या शरीरामध्ये IgG हे पॉझिटिव्ह असेल तर असं म्हटलं जातं की तुम्हाला ऑलरेडी इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे, त्याच्या अगेन्स्ट तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे म्हणून IgG पॉझिटिव्ह असेल तर घाबरण्यासारखं नसतं. आयुर्वेदामध्ये टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी आम्ही काही रक्तप्रसादक, शोधक असे मेडिसिन्स देतो, ज्याच्यामध्ये अनंत आहे, मंजिष्ट आहे असे मेडिसिन दिले जातात. अँटीव्हायरल ट्रीटमेंटमध्ये आम्ही जनरली गिलोय आहे म्हणजे गुडूची आहे किंवा रसायन चूर्ण असं आम्ही देतो. त्याच्यानंतर मग त्रिफला आहे, सूक्ष्म त्रिफला म्हणून दिलं जातं. त्याच्यानंतर मग गर्भस्थापक होण्यासाठी मग आम्ही शतावरी, बला, दुर्वा असे मेडिसिन्स देतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होतो. धन्यवाद.